सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचं मंगळवारी निधन झालं. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुब्रत रॉय यांचं आयुष्य संघर्षमय होतं. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. त्यांच्या नेतृत्वात सहारा ग्रुपनं यशाची अनेक शिखरं गाठली. त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. भारतातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी सुब्रत रॉय हे एक होते. सुब्रत रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी बिहारमध्ये झाला. बिहारमधील आयरिया या ठिकाणी त्यांचं उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात वास्तव्य होतं. सुब्रत रॉय यांच्या वडिलांचं नाव सुधीरचंद्र रॉय आणि आईचं नाव छवी असं आहे. कामाच्या शोधात राय कुटुंब बिहारमधून उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथे स्थलांतरित झालं. सुब्रत रॉय गोरखपूरच्या तुर्कमानपूर परिसरामध्ये आई वडील आणि भावंडांसोबत राहायचे. त्यांचं शालेय शिक्षण होली चाइल्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी गोरखपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेतला. त्यांनी स्वप्ना रायसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांना सुशांतो रॉय आणि सीमांतो रॉय अशी 2 मुलं आहेत. रॉय यांनी 1978 मध्ये गोरखपूर इथून व्यवसायाला सुरुवात केली. सुब्रत रॉय हे सहारा इंडियाचे संस्थापक होते. सुब्रत रॉय यांना देशभरात सहारा श्री म्हणूनही ओळखलं जात होतं. 1992 मध्ये सहारा समूहानं राष्ट्रीय सहारा नावाचं वृत्तपत्र काढलं. याशिवाय कंपनीनं सहारा टीव्ही नावाचं स्वतःचं टीव्ही चॅनल देखील सुरू केलं होतं. सहारा कंपनीचा मीडिया, रिअल इस्टेट, फायनान्ससह अनेक क्षेत्रामध्ये सहभाग आहे. गुंतवणूकदारांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना 2 वर्ष तुरुंगवासही भोगावा लागला. 4 मार्च 2014 रोजी त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं होतं, पण ते नंतर पॅरोलवर बाहेर आले होते. कोर्टानं त्यांना व्याजासह गुंतवणूकदारांना 20,000 कोटी रुपये परत करण्याचे आदेश दिले होते. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश ही म्हण सुब्रत रॉय यांच्या बाबत चांगलीच लागू होते. मेहनत आणि कष्टाच्या बळावर त्यांनी संघर्षातून यशाचा मोठा टप्पा गाठला. सुब्रत रॉय स्कूटीवर बसून नमकीन विकायचे. त्यांच्यासोबत त्यांचा एक मित्रही असायचा. सहाराचा सुवर्णकाळ ही योजना संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली. सर्वसामान्य आणि गरीब जनतेनं त्यावर गरजेपेक्षा जास्त विश्वास टाकला. सहारानंच संदिग्ध व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. काही वेळातच सहारानं अनेक क्षेत्रांपर्यंत आपली ओळख वाढवली. मग ते गृहनिर्माण क्षेत्र असो किंवा मीडिया किंवा मनोरंजन, आरोग्यसेवा, हॉटेल व्यवसाय, रिटेल किंवा माहिती तंत्रज्ञान. हा तो काळ होता जेव्हा सहारा नफा मिळवत राहिल्यानं सुब्रत यांची कमाई चौपट झाली. जवळपास 2 दशकं सहारा समूह भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात मोठा प्रायोजक राहिला. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की भारतीय रेल्वेनंतर सहारानं जास्तीत जास्त नोकऱ्या देण्यात हातभार लावला होता. अशातच सुब्रत रॉय हे एक यशस्वी उद्योगपती म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत होतेच, पण गरीब वर्गातही त्यांची लोकप्रियता वाढत होती. त्या लोकप्रियतेमुळे अनेकांना सुब्रताच्या विलासी जीवनाची झलक पाहायला मिळाली. अमेरिकेत एक आलिशान हॉटेल खरेदी करण्यापासून ते त्यांच्या मुलांच्या लग्नावर 500 कोटींहून अधिक खर्च करण्यापर्यंत सर्व काही त्यांनी केलं. सहारानं स्वतःचा IPO आणण्याचं ठरवलं तेव्हा 2009 मध्ये याची सुरुवात झाली, पण सेबीचे समाधान झाले नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. सर्व कागदपत्र कंपनी मानली असता गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर झाल्याचं सांगण्यात आलं. सहाराच्या सर्व कंपन्या शेअर बाजारातही लिस्टेड झाल्या नाहीत. या कारणास्तव सेबीनं सहाराला 12,000 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आणि कोट्यवधी रुपयांची कंपनी कोसळण्याच्या दिशेनं गेली. सुब्रत तुरुंगात गेले. 2 वर्षांनी त्यांना जामीन मिळाला. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि तिथेही त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. याउलट सर्वोच्च न्यायालयानं 12,000 कोटींच्या दंडावर 15% व्याज ठोठावलं आणि 24,000 कोटी रुपये गुंतवणूकदारांना दिल्याची चर्चा होती. सुब्रत रॉय यांनी न्यायालयाच्या आदेशानं पालन केलं नाही तेव्हा त्यांना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि त्यांना तिहारमध्ये राहावं लागलं. हा तो काळ होता जेव्हा सहारा बुडायला लागली होती. त्यांना 2 वर्ष तुरुंगात राहावं लागलं आणि नंतर काही अटींवर त्यांची सुटका झाली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.